नमस्कार मंडळी, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। तर मंडळी, दररोज आपल्या व्हिडिओची सुरुवात श्री स्वामी समर्थ म्हणण्याने होते। कारणही तसंच आहे, आपण दिंडोरी प्रणीत स्वामी समर्थ सेवा मार्गातले आहोत, जो मार्ग आपल्याला गुरुमाऊलींनी दाखवलेला आहे। तर प्रत्येक ठिकाणी उठल्यानंतर गुड मॉर्निंग म्हटलं जातं, शुभ सकाळ म्हटलं जातं, पण माझ्या घरात अशी प्रथा आहे की उठल्या उठल्या एकमेकांना श्री स्वामी समर्थ म्हणायचं आहे आणि नंतर रात्री झोपताना जेव्हा गुड नाईट म्हणायचं असतं ना, तेव्हा पण आपण श्री स्वामी समर्थ म्हणतो। त्याचं कारण आहे, उठल्या उठल्या स्वामी समर्थांचं नाव घेतल्यामुळे दिवस खूप छान जातो आणि रात्री झोपताना परत एकदा स्वामींचं नाव घेतल्याने आपण कृतज्ञता व्यक्त करतो स्वामींप्रती की आलेला दिवस जो आहे तो स्वामींच्या आशीर्वादाने आपला छान गेला म्हणून। तुमच्याकडे अशी प्रथा आहे का? कमेंट करायला विसरू नका। आज आपण स्वामींच्या नाश्त्याच्या नैवेद्यासाठी आंबोळी आणि डोसा केला होता। ह्याची तयारी मी कालच करून ठेवली होती, कारणही तसंच होतं, कारण मी एक नवीन ऑनलाईन वस्तू मागवलेली आहे, त्यावरती मला ही आंबोळी आणि डोसा करायचं होतं। तर तुम्हाला एक खासियत सांगू का मंडळी, आपल्या व्हिडिओची कुठलाही विषय असू द्या, मी पटकन 1 मिनिटाच्या आत विषयाला सुरुवात करते, इकडचं तिकडचं न बोलता। त्यामुळे आपला व्हिडिओ थोडासा छोटा होतो बरं का। तर तुम्हाला ही गोष्ट आवडते का, यासाठी एक लाईक नक्की करा। चला आपण विषयाला सुरुवात करूया। काल सकाळी मी 1 भाग डाळ आणि 3 भाग तांदूळ असं मिश्रण सकाळी भिजू घातलं होतं, रात्री ते वाटून फर्मेंट करून ठेवलं होतं। ते छान फर्मेंट झालं होतं। त्याचं कारणही तसंच होतं, कारण मी ऑनलाईन मागवलेला आहे एक डोशासाठी किंवा आंबोळी करण्यासाठी किंवा पोळ्या करण्यासाठी असा कास्ट आयरनचा एक तवा। कारण माझ्याकडे माझ्या किचनमध्ये मी बऱ्यापैकी ॲल्युमिनियम बंद केलेलं आहे वापरायचं। माझ्याकडे फक्त ॲल्युमिनियमचा तवा होता, जो मी नेहमी पोळ्यांसाठी भाकऱ्यांसाठी वापरत होते। तर मी ॲल्युमिनियमच्या कढया बंद केल्या, पातेले बंद केले। त्यासाठी मी स्टीलच्या कढया घेतल्या, स्टीलचे पातेले, पितळेचे पातेले घेतले। प्रश्न फक्त माझ्याकडे तव्याचा होता आणि मी ते शोधतच होते। तर मी हा ऑनलाईन इंडक्स व्हॅलीचा तवा मागवलेला आहे कास्ट आयरनचा, आणि हे कोणतंही पेड प्रमोशन नाही आहे, हे मी नमूद करते। हा मी स्वतःच्या पैशाने मागवून घेतलेला आहे। 1394 रुपयाला मला हा ऑनलाईन मिळालेला आहे। भरपूर सर्च करून मी हा तवा मागवलेला आहे। त्यासोबत एक लाकडी असं स्पून म्हणजे उलथणा मिळालेला आहे, त्याचं फिनिशिंग पण खूप सुंदर आहे बरं का। आणि हा तवा अतिशय हेवी वेट आहे, जाडजूड आहे आणि ॲल्युमिनियम आपल्या हेल्थसाठी, आपल्या तब्येतीसाठी चांगलं नाही आहे किंवा नॉनस्टिक आपल्या तब्येतीसाठी चांगलं नाही आहे। त्यामुळे मी ते वापरायचं पूर्णपणे बंद केलेलं आहे आणि माझं किचन मी नॉनस्टिक फ्री, ॲल्युमिनियम फ्री केलेलं आहे। तर हा तवा जवळजवळ संक्रांतीच्या अगोदर आलेला होता माझ्याकडे, मी ऑनलाईन ऑर्डर केल्यानंतर। पण सणावारामध्ये काही करणं होत नाही, त्यामुळे थोडंसं लांबणीवर पडलं होतं ह्याचं आपल्याला व्हिडिओ करणं। त्यामुळे आता आपण ह्याचं उद्घाटन केलेलं आहेच। तर मी बॅटर बनवून ठेवलं होतं। तर हा तवा मी ओपन केला, नंतर तो मी स्वच्छ घासून घेतला एकदा आणि त्यानंतर मी तो गरम केला। तर हा कसा वापरायचा ह्याचं मी गुगल केलं होतं। आता आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये फोन आहे, इंटरनेट आहे, आपण पटकन विचारू शकतो गुगलला कसा वापरायचा, कारण ही पहिलीच वेळ होती कास्ट आयरन वापरायची माझी। त्यामुळे मग जसं मला काही सूचना त्या तव्यासोबत पण आल्या होत्या त्या पद्धतीनं, आणि काही मी इंटरनेटवर शोधून माहिती हा तवा वापरायला सुरुवात केलेली आहे। तर स्वच्छ घासल्यानंतर तो गरम करायचा, त्यानंतर त्यावरती तेल घालायचं आणि बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा। कांदा जेव्हा आपण परतू तेव्हा तो कांदा पूर्ण तव्याला असा लागला पाहिजे आणि छान त्याचं कोटिंग झालं पाहिजे त्या तेलाचं आणि कांद्याचं। असा तो कांदा आपल्याला परतून घ्यायचा आणि छान असा काळाभोर झाला तरीही चालेल आणि तो काढून घ्यायचा। तो तवा परत एकदा पुसून घ्यायचा छान टिश्यूनी, आणि ते जे ऑइल आहे ते सगळीकडं मस्त पुसून घ्यायचं आहे। तुम्हाला एक सांगू का मंडळी, ह्या तव्याचं एक मला वाटलं की तापायला जरासा वेळ लागतो, मग तो मी मंद गॅसवर ठेवला तापायला। तोपर्यंत हे बॅटर बघितलं, थंडी आहे तरी पण हे बॅटर अतिशय छान फुललेलं होतं बरं का। त्याची एक ट्रिक आहे, ती ट्रिक तुम्हाला हवे असेल तर त्यासाठी कमेंट करा,
खूप सुंदर असं मस्त बॅटर तयार झालं आणि जाळीदार आंबोळी, जाळीदार डोसे यापासून तयार झालेले आहेत. आपला तवा छान तापला की त्यावरती मी परत पाण्याचा एकदा शिंतोडा मारून घेतला आणि सुती कपड्याने तो तवा परत एकदा असा कोट करून घेतला, म्हणजे पुसून घेतला. मध्यभागी बॅटर घातलं आणि छान असं पसरून घेतलं. आता आपली गॅसची फ्लेम जेवढी आहे ना तेवढंच शक्यतो मी पहिल्यांदा करायचा प्रयत्न केला, कारण माझा हा एक्सपिरियन्स, माझा हा अनुभव पहिल्यांदा होता. मला असं वाटत होतं की ते चिकटू नये म्हणून मी थोडंसं मध्यभागीच घातलं मिश्रण, थोडंसं पसरलं आणि तेलाचा शिंतोडा दिला आणि छान मस्त निघालं ते. जे आपण आंबोळी डोसा लावलेलं होतं ना ते दोन्ही बाजूनी छान मस्त भाजून घेतलं आणि नॉनस्टिक पॅनवरती की नाही ते जरा असं चिपचिपं होतं, त्याला बराच वेळ लागतो कडक होण्यासाठी. तसंही ह्या तव्यावरती झालं नाही. छान आपण बाहेर जसा डोसा विकतचा खातो बाहेर गेल्यानंतर हॉटेलमध्ये, त्या पद्धतीचा डोसा आंबोळी आपली तयार झालेली आहे. आता तुम्हाला वाटेल की मी आंबोळी डोसा दोन्ही बाजूनी का शेकते, कारण माझ्या घरात तसं आवडतं. बऱ्याच ठिकाणी एका बाजूनी शेकलं जातं, पण मी थोडंसं कडक केलं कारण ते परत नंतर नरम पडू नये. आपण नैवेद्याच्या ताटात ठेवणार होतो. पहिला जो काही आपल्या घरामध्ये पदार्थ बनतो किंवा तयार होतो ते मी पहिल्यांदा नैवेद्याच्या ताटात ठेवत असते. त्यामुळे हे मी दोन्हीकडून छान कडक असं शेकून घेतलेलं आहे. आणि नंतर मी एक वेगळी चटणी केली. आता आपण डोसा किंवा आंबोळी करताना नेहमी ओल्या खोबऱ्याच्या चटण्या करतो की नाही, तर मी ही वेगळी चटणी अशी केली. आपले शेंगदाणे असतात ना ते छान 1-2 तास भिजू घातले, त्याचं पाणी काढून टाकलं, ते मिक्सरच्या भांड्यात घालून चवीनुसार साखर, नंतर मीठ, हिरवी मिरची, लसूण, आलं आणि भरपूर कोथिंबीर, थोडंसं जिरं घालून घेतलं. ही चटणी तुम्ही पाहिली असेल, उडपी जे हॉटेल्स असतात ना तिथे 2 ते 3 प्रकारच्या चटण्या असतात ना, त्यामधली जी पांढऱ्या रंगाची चटणी असते ना तर ती चटणी असते ओल्या शेंगादाण्याची. आता ओले शेंगादाणे 12 महिने उपलब्ध होत नाहीत, त्यामुळे की नाही आपल्याकडे जे शेंगादाणे आहेत ते आपण 1-2 तास भिजवून घेतले की छान ओल्या शेंगदाण्याचा फ्लेवर त्या चटणीला येतो. आणि थोडंसं दही घालायचं आहे वाटताना, थोडं पाणी घालून मस्त असं सरबरीत अशी ही आपल्याला चटणी करून घ्यायची आहे. सुरुवातीला आपल्याला थोडं पाणी घालून वाटायचं आहे, नंतर मिक्स करताना आपण थोडी अशी पातळसर ही चटणी करून घेतलेली आहे. कधी केली नसेल तुम्ही, नेहमी ओल्या खोबऱ्याची करत असताल ना, तर ही शेंगादाण्याची चटणी नक्की करून बघा. त्यानंतर कढीपत्ता, जिरे, मोहरी, हिंगची फोडणी करायची आणि ती चुरचुरीत फोडणी आपल्याला त्या चटणीवरती घालून घ्यायची, कारण फोडणीशिवाय चटणीची चव तितकीशी छान लागत नाही. त्यामुळे ही फोडणी तर घालणं आवश्यक आहे. मस्त अशी फोडणी घालायची आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपली ही वेगळ्या प्रकारची, वेगळ्या चवीची चटणी तयार झालेली आहे. अगदी झटपट होते. दुसरं आपण तयारी करतो तोपर्यंत आपले शेंगदाणे 1 तासाभरामध्ये छान भिजून तयार होतात आणि ही चटणी आपण पटकन करू शकतो. त्यानंतर मी पिवळी बटाट्याची भाजी देखील केली होती, कारण आपण डोसे आंबोळी करणार होतो, मग चटणी करतोच आहोत, तर मग बटाट्याची भाजी केली कारण माझ्या घरात लागते म्हणून. मस्त छान हिरवीगार कोथिंबीर घालून तिला मी छान डेकोरेटिव्ह केलेल्या आहे, कारण आपण म्हणतो ना तोंडाने खाण्याच्या अगोदर माणूस ती कोणताही पदार्थ डोळ्यांनी खात असतो. आणि मस्त नैवेद्याचं ताट भरलेलं आहे, तर नैवेद्याच्या ताटावरती तुळशीपत्र ठेवायला विसरायचं नाही, 3दा पाणी फिरवायचं आहे. असा हा स्वामी समर्थ महाराजांचा हा नाश्त्याचा प्रकार मी केलेला आहे. नॉनस्टिक फ्री किचन, ॲल्युमिनियम फ्री किचन करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि त्यामध्ये मी यशस्वी देखील झालेली आहे. आणि फक्त माझ्याकडे तवा होता, तो देखील मी काढून टाकलेला आहे. तर तुम्ही पण बऱ्यापैकी थोडं प्रयत्न करून आपल्या घरातलं ॲल्युमिनियम नॉनस्टिक काढायचा प्रयत्न करा आणि आपलं किचन हेल्दी बनवायचा प्रयत्न करा. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगायला विसरू नका. चला परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.